नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण डे 15 मध्ये मॅथ्स चॅलेंज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी राजेश मुकाना, तुमचा मॅथ्स मेंटर। आपण काय करूया, आज ट्रिग्नोमेट्री या चॅप्टरचे काही इम्पॉर्टंट पॉइंट जे स्टेट बोर्ड साठी आपल्या 12च्या परीक्षेमध्ये 2026 मध्ये येणार आहे त्याच्यावर आज आपण डिस्कशन करणार आहोत। तर तुम्हाला सगळ्यात पहिला काय करायचं, प्रिन्सिपल व्हॅल्यू। तर प्रिन्सिपल व्हॅल्यू काय करायची आपल्याला फाइंड आउट करायची। आपण गेल्या वर्षी 11वीला आपण काय केलं, व्हॅल्यू काढल्या। तर प्रिन्सिपल व्हॅल्यू तुम्हाला 0 to पाय मध्ये थीटाचा अँगल म्हणजे sin थीटा -1/2 आहे। तर sin कुठे कुठे मायनस आहे, तर पहिल्या क्वाड्रंट मध्ये दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये व्हॅल्यू येणार। तिसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये तुम्हाला पायच्या अगोदरची 2 पायच्या अगोदरची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुम्हाला इथे काय करायचं आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणजे तुमचा अँगल असणार आहे तो प्रिन्सिपल व्हॅल्यू आपण आउट स्टुडंट टेक ऑफ नुसार काढणार। त्यानंतर जनरल सोल्युशन मध्ये 8 ते 10 फॉर्म्युले आहेत। ते फॉर्म्युले तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे। तर sin θ 0 दिलं तर त्याचं जनरल सोल्युशन असते n पाय। जर cos θ 0 दिलं तर त्याचा व्हॅल्यू असते 2n + 1 * π/2 असं तुम्ही जनरल सोल्युशन काढू शकता। त्याच्यानंतर sin a/2 हाफ अँगल किंवा sin b/2 याचं जे हाफ अँगलचा फॉर्म्युला आहे, तर एबीसी चे ज्या व्हॅल्यू दिल्या आहेत त्याच्यावर तुम्ही त्याचा जनरल फॉर्म्युला याचा फॉर्म्युला वापरून तुम्ही काय करायचं, याच्यामध्ये व्हॅल्यू काढायचं। याच्यावर एखादा क्वेश्चन येतोय, इन्व्हर्स फंक्शन ट्रिग्नोमेट्री फंक्शन वरती काही क्वेश्चन येत असतात किंवा प्रूव्ह दॅट चे क्वेश्चन, जर tan इन्व्हर्स ऑफ 1/2 प्लस cos इन्व्हर्स 3/5 इज इक्वल टू π/2 अशा टाइपचे क्वेश्चन्स येतात प्रूव्ह दॅट साठी। मग त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन्स इक्वेशन्स वापरून तुम्ही ते सॉल्व्ह करणं गरजेचं आहे। त्यामुळे ह्या पॉइंट्स वरती तुम्ही काय करा, प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन, एखादा दुसरा तर एमसीक्यू मध्ये किंवा 2 मार्काला किंवा 3 मार्काला येते। sin a/2 हाफ अँगलची व्हॅल्यू काढायचा एखादा क्वेश्चन येतो। इन्व्हर्स फंक्शन काय म्हणजे डेफिनेटली 4 मार्काचे क्वेश्चन येतो। त्यामुळे ह्या गोष्टीवर तुम्ही फोकस करा म्हणजे तुम्हाला ट्रिग्नोमेट्री सोपं। थँक्यू, भेटूया पुढच्या वेळी।